भाजपच्या उमेदवार ऋतू तावडे आपल्यासोबत. ताई, तुझं नुकतंच आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय भावना? खूप आनंद आहे, पण त्याबरोबर जबाबदारीचं भान सुद्धा आहे. मी आत्ताच सांगितलं, मुंबईचं महापौर पद हे जरी जबाबदारीचं महापौर पदाचं असलं तरी जबाबदारी म्हणून, मुंबईचं सेवक म्हणून आम्ही मुंबईकरांचं या ठिकाणी सगळेजण काम करतो. याआधी तुम्ही सभागृहाचं संपूर्ण कामकाज पाहिलेलं, विरोधी बाकावरून थेट सत्ताधाऱ्यांना सगळे प्रश्न उपस्थित करतात. आता तो सत्ताधारी पक्ष तुमच्याकडे असेल. यापूर्वी मी काम केलेलं आहे. 2012-17 मी नगरसेविका, शिक्षण समिती अध्यक्ष म्हणून सभागृहात काम केलेलं आहे. त्यामुळे कामाचं, सभागृहाचं पूर्ण जे ज्ञान आहे ते आहेच. तर या ठिकाणी मुंबईच्या हिताचे माझं हे एवढंच तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून विषय आहे. सभागृहामध्ये पक्षपात विसरून मुंबईच्या हिताचं काम झालं पाहिजे. भाजपने सतत आरोप केले होते उद्धव ठाकरेंवर, आणि ज्यावेळेस शिवसेनेची सत्ता होती तेव्हा आरोप केले होते. मला शिवसेनेची सत्ता होती तेव्हा सतत आरोप केले होते भ्रष्टाचाराचे. झालं ना तुमचं काय? शिवसेनेची सत्ता होती तेव्हा सतत आरोप केले जात होते. आपण जर पाहिलं तर आता खरं तर नुकतेच जे ते महापौर पदाचा अर्ज भरून ज्या आहेत त्या तावडे आता बाहेर पडले, आणि त्याच्यानंतर सविस्तररित्या त्या आपल्याशी बोलत होत्या. पण अनेक लोक त्यांना भेटण्यासाठी गर्दी करताना महानगरपालिकेत पाहायला मिळतात. त्यामुळे जर पाहिलं तर आता नेमकं कामकाज कसं असेल, कारण की भाजपकडून सतत शिवसेनेवर टीका केली जात होती. त्यामुळे आता त्याची उत्तरं कशी दिली जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपेश स्वामी, अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.